पाणी नाही शेवट काय करायचं आता त्याला? काय काय मागणी काय तुमची? पाणी पाहिजे. आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहे, तिथं आता अधिकारी उपस्थित नाही, इथं पुढे काय करणार तुम्ही? जर तुम्हाला अजून आता तुमच्या काय मागण्या आता तर पूर्ण झाल्या नाही, कुठलं निवेदन घेतलेलं नाही, काय मागणी आहे तुमची? आता काय करणार? आमचे साहेब सांगतील त्या हिशोबाने आम्ही चालणार. बोला साहेब. आता आमची कांद्यासारखी पिकं, गव्हासारखी पिकं, हरभऱ्यासारखी पिकं आज एक दोन पाण्यावर आलेली आहेत. आणि आज जर ते एक पाणी दोन पाणी जर त्या पिकांना नाही भेटलं गेलं तर ते पिकं अक्षरशः जळून जातील आणि धान्य सुद्धा लोकांना मिळणार नाही. अशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये आमच्या कांदळी, वडगाव या परिसरामध्ये, नदीच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही वारंवार पाण्याची मागणी करत आहोत. पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस पाण्याचं नियोजन झालं त्यावेळेस 15 दिवस पाणी कालव्याला जास्त गेलं तरी आम्ही कुठल्याही प्रकारच्या इथल्या तालुक्यातल्या लोकांनी काही प्रतिक्रिया केलेली नाही. पण आज आम्हाला आमच्या हक्काचं पाणी जर मिळणार नसेल तर आज आम्ही इथे 25 जण आलोत, पण उद्या वेळ आली तर आम्ही 500 ते 1000 लोक घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, तीव्र असं आंदोलन छेडू. आम्ही अतुल शेठच्या माध्यमातून असो, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. जे कुतळांनी जे सांगितलं ते सत्य परिस्थिती आहे, त्या परिस्थितीची गांभीर्याने विचार करावा एवढंच माझं म्हणणं आहे. बोला शेठ बोला. मी ग्रामपंचायत सदस्य छाया गोपाळे. पाण्याचं विषयी म्हटलं ना, पाणी हे माणसाचं जीवन असतं, जनावरांचं जीवन असतं. आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना असंच सांगण्यात आलं की पाणी कमी पडू देणार नाही, पाणी कमी पडू देणार नाही. मला मान्य आहे की बाबा दुष्काळ परिस्थिती आहे, पुढे भविष्यामध्ये पाणी सगळ्यांना जपून वापरायचं आहे, ते पण मान्य आहे. पण आज रोजी शेतकऱ्यांचा एका पाण्यावरती जो माल आलेला आहे, गहू म्हणा, हरभरे म्हणा किंवा ऊसांना एकच पाणी पाहिजे, नंतर ऊस तुटून जातील. अतुल साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा ते तुम्ही म्हणताय की बाबा 15 तारखेला मीटिंग होती ती 25ला झाली, आता 25ला पण रद्द होऊन ती 5ला धरणार, मग नंतर तुमचा निर्णय होणार, त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुम्ही म्हणताय की दीड महिन्याने पाणी सोडणार. मग त्या पाण्याचा आम्हाला शेतकऱ्यांना उपयोग काय होणार आहे? बरं, शेतकऱ्याचं वर्षाचं वार्षिक उत्पन्न हे ह्याच उत्पन्नावरती अवलंबून असतं, किंवा मग शेतकऱ्यांनी मग खायचं काय, ती जबाबदारी कोण घेणार आहे? सरकार घेणार आहे का? आणि जर तुम्ही म्हणताय की पिण्याच्या पाण्याचा जास्त महत्वाचा प्रश्न आहे, मग पिण्याच्या पाण्याचा जर जास्त महत्वाचा प्रश्न आहे तर मग शेतकऱ्यांनी जर पीक पिकवलंच नाही तर मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर खायचं काय, हा त्यांचा प्रश्न कोण मिटवणार आहे? किंवा त्यांना कोणी मनी ऑर्डर पाठवणार आहे का दर महिन्याला की बाबा चला शेतकऱ्याला ही मनी ऑर्डर आहे, दर महिन्याला 5000 रुपये तुम्हाला मिळणार, मग तुम्ही काय तुमचं पीक पिकवू नका. जर हे पीकच शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर त्यांनी खायचं काय? हा प्रश्न आधी अतुल साहेब, मी तुम्हाला सांगते, उद्या मीटिंग झाल्यानंतर हा प्रश्न आधी विचारा पाण्यावाल्यांना की बाबा तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांनी पीक पिकवायचं नाही, फक्त पिण्यापुरतं पाणी देणार, मग शेतकऱ्यांनी खायचं काय? जर त्याला पिकाला पाणी नाही तर मग त्यांनी दर महिन्याला सरकार मनी ऑर्डर पाठवणार आहे का की बाबा त्यांना पिकवायचा? मग शेतकऱ्यांनी खायचं काय? त्यांनी उदरनिर्वाह करायचं कसं? बरं, तुम्ही म्हणताय सोसायट्या द्या, त्या माफ करणार नाही, अमुक करा, ते माफ करणार नाही, बाजारभावाची माफी नाही, शेतकऱ्यांनी आंदोलनं केली त्याच्याकडेही सरकार लक्ष देत नाही. आज तुम्ही पाण्यावर निघालेत. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, मला माहिती आज 4 दिवस झाले नळाला पाणी येत नाही. दररोज सकाळी 6 वाजले की लोकांचे फोन चालू होतात, सदस्यताई पाणी नाही, सदस्यताई पाणी नाही. विहिरीला पाणी आतापासून कमी पडायला लागलंय. आणि मी तुम्हाला सांगते, जिथे जिथे आम्ही आतापर्यंत विचारायला गेलो तिथे एकच आम्हाला बोलायला मिळते की खालतून मागणी आल्यानंतर पाणी सोडणार. म्हणजे जे आमच्या हक्काचं आहे, आमचं ताट भरलेलं आहे, आम्ही ते जेवायचं नाही का? म्हणजे आमचं ताट दुसऱ्यांनी हिसकावून घ्यायचं. खालच्या लोकांना गरज असेल, त्यांना गरज लागल्यानंतर तुम्ही पाणी सोडणार, तोपर्यंत आमची पोरं बाळं उपाशी मारायची का? याचा कुठेतरी व्यवस्थित तोडगा काढा किंवा याचा काहीतरी व्यवस्थित निर्णय झालाच पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू. आज आम्ही 25 जण आलोत. पांडू सदस्य सुरेश शेठ म्हटले की आम्ही 200-500 जण आणू, पण मी तुम्हाला सांगते जर याचा काहीतरी व्यवस्थित निर्णय झाला नाही तर मी 25,000 लोक गोळा करेल आणि मग नंतर इथे काय होईल आणि मग याचा काय आंदोलन छेडलं जाईल, मग याचा विचार तुम्ही करावा. बस मी एवढं बोलते, जास्त काय बोललं असेल तर क्षमस्व. काय सांगाल बाबा? आता पाणी नाहीये, काय नाही आम्हाला एकच मिनिट. आता शेवटचे 1-2 पाणी पिकं आलेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला एवढं पाणी असलं तरच फायद्याचं, नाही तर नंतर पाणी सुटलं तर काय आमच्या फायद्याचं नाही. नक्की. तुम्ही जर आता बघायला गेलं तर या 5 वर्षामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये अगदी पाण्याची समस्या जास्त भेडसावायला लागली. आधी पाण्याचं नियोजन कसं असायचं आणि आताचं पाण्याचं कसं नियोजन आहे?
आमदार साहेब होते ना बेनके साहेब, त्यावेळेला आम्हाला पाण्याचं काही नियोजन म्हणजे पाणी भरपूर असायचं, पाण्याचं कधी आम्हाला तुटवडा आलाच नाही, ते नियोजन असायचं. आता ह्या वेळेला ज्यावेळेला 64 दिवस पाणी खाली सुटलंही झालं त्यावेळेला ते नियोजन करायला पाहिजे होतं ना. आम्हाला इथं जुन्नर तालुक्याला किती पाणी लागेल किंवा आमच्या गावांना किती पाणी लागेल हे त्यावेळेला त्यांनी ठरवायला पाहिजे होतं ना. आता खाली गेलेलं पाणी वरती आणता येत नाही. सहज माझा एक वळसे पाटलांपाशी सहज विषय आम्ही मांडला होता. ते म्हणले आपण इकडं आंदोलन करून वरचं पाणी खाली जाऊन देऊ नका, खालचं पाणी वर आणता येणार नाही, त्यांना लागलं तर पिण्यापुरतं पाणी द्यावंच लागेल. पण ते तसं काही नियोजन झालं नाही. आम्ही 1 महिनाभर पाण्याची मागणी करतोय, तरी आमचं काही ते आज करू विचार मग करू विचार असंच चाललेलं त्यांचं. तर आम्हाला शेवटी आमची पिकं जळून चालली कम्प्लिटली. आता फार महिन्यामध्ये आमच्या नदीला कम्प्लीट पाणी नाही, आमच्या मोटरी बंद आहेत. महिन्याभरात आमचे माल काय राहणार नाही, आता जळत चालले. मग शेवटी आम्हाला कायदा हातामध्ये घ्यावा लागणार आहे. आम्हाला बँके साहेब होतं आतापर्यंत कधी आम्हाला पाण्याची अडचण आली नाही. ते आले गेले गेले की आम्हाला पाणी सोडलं जायचं. तर आता आम्हाला सांगतं का होऊन द्या 25ला मीटिंग, होऊन द्या 20ला मीटिंग, असंच चाललेलं आहे. होऊन द्या 15ला मीटिंग. ही कवं टाळाटाळ करायची आमची. 1 महिन्यावर आमची टाळाटाळ चालली. आता पाणी आता नाहीये, तीव्र आंदोलन करण्याचा गावकरी इशारा देतात. नक्की कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे, तुमची काय भूमिका असणार? आंदोलन आम्ही साहेब 1 महिना झालेला आहे. आम्ही पाण्यासाठी आम्ही मागणी करतोय. कारण पाण्याची मागणी कशासाठी आहे, कारण आमदार साहेबांनी सांगितलेलं होतं का पाण्याचं आम्ही तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही. त्या म्हणण्याच्या जीवावरती शेतकऱ्यांनी पिकं केलेली आहेत. आज जर पिकाला जर आता जर पाणी नाही भेटलं, लास्टचे गहू झाला, हरभरा झाला, कांदा झाला, या लास्टच्या 1-1, 2-2 पाण्यांवरती पिकं आलेली आहेत. मग त्या पिकांना जर पाणी नाही भेटलं, आज तर ते कांद्यांची फुगवण आहे, ती फुगवण नाही झाली तर शेतकऱ्यांनी कमवायचं काय? ते जर पिकांमधून जर आज गहू जर भरला नाही तर खायचं काय? हे आता उन्हाळ्यामध्ये जे पिकं घेतात शेतकरी त्याच्यावरती उदरनिर्वाह वर्षाचा करतात. उन्हाळ्यामध्ये जर आता जर पहिलं नियोजन 64 पाण्यांचं जे आवर्तन सुटलं त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. किती दिवसाचं होतं? 45 दिवसाचं होतं. त्याच्यानंतर ते 64 दिवसाचं का झालं? त्याच्यानंतर पाणी खालती जे निघून गेलेलं आहे, जे आता पाणी आपल्याला पाहिजे. आता बोलले पाणी पिण्यासाठी. काल आमचे शेतकरी आमदार साहेबांकडे गेले होते, ते बोलले पिण्यासाठी पाणी आता राखीव आहे, त्यासाठी आता शेतीसाठी पाणी काय तुम्ही मागू नका. जर आज शेतीसाठी पाणी मागितलं नाही तर उद्या शेतकऱ्यांनी खायचं काय? आता मार्चंट आलेले आहे. आता जे सोसायट्या काढून शेतकऱ्यांनी माल केलेले आहेत, कांदा झालं, याला भरपूर भांडवल लागतं. आज कांद्याला बाजार नाही, भांडवल घातलेलं आहे शेतकऱ्यांनी. पण आज जर पाणी जर भरायला नसेल त्याला, तर कांद्याला नाही सोसायट्या भरायच्या कुठून? मार्चंटला जर गव्हर्नमेंट जर सांगणार असेल आम्ही सोसायट्या माफ करतो, तर मग ठीक आहे ना. मग पण आपल्याला पाणी जर शेतकऱ्यांचा जर उदरनिर्वाह वर्षभर नाही चालला तर त्याच्यात शेतकऱ्यांनी खायचं काय वर्षभर? या दृष्टीने आम्ही आता अतुल शेठच्या माध्यमातून आम्ही इथं आलो होतो. पण आज सेकंड सॅटर्डेमुळे त्यासाठी कोण अधिकारी इथं उपस्थित नाही आहेत. आता बोललेत 5 तारखेची मीटिंग होती, 5 तारखेची मीटिंग झाली नाही. काहीतरी अण्णा हजारेंचं काहीतरी उपोषणाचं काहीतरी सोडवायचं होतं, त्यासाठी आमदार साहेब तिकडे गेले, त्यासाठी इकडे मीटिंग झाली नाही. आता 5 तारखेचं 15 तारीख दिली, 15 तारखेला पण मीटिंग झाली नाही. 5ची 25 झाली, 15ची 25 झाली. 25 तारखेचं पण आता कळतंय का ती पण कॅन्सल झाली 4 किंवा 5. मग जर मीटिंग झाल्याच्या नंतर 10 ते 12 दिवसांनी म्हणजे 15 ते 16 मार्चला पाणी सुटेल. जर पाणी 15 ते 16 मार्चला सुटलं तर 1 महिना, आज तारीख आहे आपली 23ला जर 1 महिना जर पाणी जर सुटलं, जर मध्ये गॅप पडला तर तो पाणी सोडून फायदा नाही आहे काही. कारण ऑलरेडी पिकं जळालेली असतील, मग ते पाणी सोडून फायदा नाही. आजपर्यंत 3 आवर्तन सुटत होतं, आतापर्यंत 1च आवर्तन झाले. पुढचं आवर्तन माझ्या अंदाजे तरी मार्चच्या एंडला असेल, नाही तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असेल. ते आवर्तन सोडून फायदा नाही काही. मग त्या दृष्टीने आता जर आम्हाला जर 2-3 दिवसाचं पाण्याचं जर आवर्तन सुटलं नाही तर शेतकऱ्यांच्या याच्यात आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहोत. परिसरातील शेतकरी काल आमदार साहेबांना भेटायला देखील गेले होते. पाण्याचं नियोजन केलं जाईल, पाणी कमी पडू देणार नाही असं आमदार साहेबांचं मागे म्हणणं पण होतं. परंतु आज देखील तुम्हाला पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर यावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय, तीव्र आंदोलनाचा इशारा द्यावा लागतोय. यावर काय सांगा? जर आता काल आमदार साहेब बोलले माझ्या हातात काहीच नाही, सगळं आहे ते कलेक्टरच्या हातात आहे. आमदार साहेब तुम्ही जर बोलत असेल जर माझ्या हातात काहीच नाही, तरी शेतकऱ्यांनी जायचं कोणच्याकडे? आज शेतकरी कलेक्टर साहेबांकडे जाऊ शकतो का? याचं आपण नियोजन केलं पाहिजे. आमदार साहेब आम्ही जर शेतकरी नियोजनासाठी कलेक्टर साहेबांकडे जात असेल तर शेतकऱ्यांनी आज जुन्नर तालुक्याने तुम्हाला खुर्ची दिली कशासाठी? आज तुम्हाला खुर्ची दिलेली आहे सगळं नियोजन करण्यासाठी. आज विकास झाला पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला खुर्ची दिलेली आहे. आज जर कामं नाही, आज पाणी नाही तर काय करणार शेतकरी? पाण्यात सगळं, पाणी तर जीवन आहे. आम्ही गेले महिनाभरापासून
पाणी या ठिकाणी करतोय। अनेक वेळेला या ऑफिसला आम्ही आलेलो आहोत। शिवजयंतीच्या निमित्ताने तालुक्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय आले होते, त्यांनीसुद्धा दुष्काळाविषयी एक शब्द या ठिकाणी काढलेला नाहीत आणि शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं, त्यामध्ये कांदा, ऊस, गहू या ठिकाणी जळून चाललेलं आहे आणि आज पाणी जर सुटलं नाही तर त्याचा 1 महिन्याभरानंतर पाणी सुटलं तर त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग नाही आहे। त्यामुळं पाणी अगदी लवकरात लवकर सुटावं, अन्यथा या ठिकाणी आम्ही अतुल शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाण्यासाठी तीव्र असं आंदोलन करणार आहोत। गावचे शेतकरी आलेले नक्की काय परिस्थिती आहे आणि यांची काय मागणी? आपला कुकडी प्रकल्प जो आहे, येडगाव धरण आणि येडगाव धरणाच्या कुकडी नदीवरची सर्व गावं जी आहेत त्या गावांची वारंवार मागणी राहिलेली आहे की पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्यासाठी प्रशासनाने आणि कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी आम्हाला सोडावं अशी त्यांची रास्त मागणी आहे। त्या मागणी करत असताना अनेक दिवसापासून ते लोकप्रतिनिधी असेल किंवा इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल यांच्याकडे ते वारंवार मागणी करत आहे। त्यांना उत्तर असंच मिळत आहे की कालवा सल्लागार समितीची माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक होईल त्याच्यात जो निर्णय होईल त्याच्यानुसार पाणी आपल्याला सोडण्यात येईल। कालवा सल्लागार समितीची बैठक ही 5 फेब्रुवारी रोजी ठरली होती, काही कारणास्तव ती रद्द झाली। त्याच्यानंतर ती 15 तारखेला होती, त्याच्यामध्ये पण काही टेक्निकल बाबी, नगर कलेक्टर, पुणे कलेक्टर यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा किती पाहिजे याचं आव्हान न आल्यामुळं ती रद्द झाली। आता उद्याच्या 25 तारखेला ती कालवा सल्लागार समितीची बैठक आहे, पण त्या बैठकीमध्ये पण जरा आमच्या गावांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय व्हावा याच्याकरता आज मी इरिगेशन ऑफिसमध्ये या सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार इथं आलेलो आहे। पण इथं आल्यानंतर असं समजलं की आता उद्याची बैठक पण रद्द झालेली आहे। आता ती पुढची किती तारीख आहे ती मला माहीत नाही किंवा त्यांनाही ते सांगू शकत नाही। आज शनिवारची सुट्टी असल्यामुळं अधिकारी वर्ग इथं कोण उपस्थित नाही, त्यांच्यावर फोनवर मी संपर्क साधला आहे। आमची सगळ्यांची एक रास्त मागणी आहे की आता शेतीतलं जे पीक आहे हे शेवटच्या पाण्यावर आलेलं आहे, ते जर पाणी आत्ता जर सोडलं नाही तर पुढं मीटिंग होईल आणि नंतर पाणी सोडतील, त्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही। पाणी आत्ताच सोडलं पाहिजे, आत्ता जर सोडलं नाही तर निश्चित प्रकारे हे सर्व शेतकरी आहे हे मेटाकुटीस येतील, हवालदिल होतील। त्यांच्या मनामधली भावना ही अत्यंत जी तीव्र आहे ते कृतीत आल्याशिवाय राहणार नाही आणि समोर जे आम्हाला आमचं पाणी दिसतंय, ज्या पाण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांनी आणि स्थानिक लोकांनी त्याग केलेला आहे, त्या पाण्याचा ताबा आम्हाला हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आमची सगळ्यांची ती होणार आहे। शेवटी ह्या पाण्यामध्ये, या धरणांमध्ये जमिनी आमच्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत। ज्यांच्या जमिनी या धरणांमध्ये गेलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन ते पूर्व भागातल्या जे शेतकरी असतील त्यांच्या एरियामध्ये झाले, म्हणजे त्याग हा जुन्नर तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। हे जर इनबिन पद्धतीने कायद्याचा बडगा दाखवून पाण्याच्या अभावी जर आमच्यावर अन्याय करत असतील तर तो कायदा मला वैयक्तिक मान्य नाही। मी वारंवार ते सांगत आलेलो आहे, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती तर आहेच, पण जुन्नर तालुक्यामधले जे आमचं पाणी आहे त्याच्या नियोजनामध्ये सर्वांना जो समान वाटप व्हायला पाहिजे ह्या नावाखाली अधिकचं पाणी जुन्नर तालुक्याच्या वाटेचं पाणी ते खाली गेलेलं आहे। याचं नियोजन आणि याच्यावरचा जो अंकुश पाहिजे तो मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने ते केलं पाहिजे होतं, ते झालेलं नाही। पण तरीसुद्धा याचा दोष मला मात्र कोणावरही द्यायचा नाही आहे। पण जुन्नर तालुक्यातल्या आपल्या गावांच्या आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी सर्वांनी एक दिलाने, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावा। जर कालवा सल्लागार समिती, मंत्री महोदय, कलेक्टर साहेब याचे कारणं सांगून जर आम्हाला ते चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर करणार असतील तर ती
सगळे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावं आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी वैयक्तिक भावना आहे. गेल्या जानेवारी श्रेय महिन्यापासून कोणाला घ्यायचं ते श्रेय घेऊ द्या, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. विविध पक्षाचे लोक इथं आहेत, त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, त्यांनी त्यांच्या नेत्याच्या मागं उपस्थित राहावं, त्यांनी माझ्या मागंच यावं असं पण नाही आहे. पण सर्वांनी एकत्रित या आणि माझ्या ह्या कांदळेगाव असेल, वडगाव असेल किंवा ते कुकडी प्रकल्पांतर्गत जी गावं असतील त्याच्या माध्यमातून त्यांना पाणी मिळावं याच्या सर्वांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावं अशी आमची विनंती राहिलेली आहे. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कानडे साहेबांशी बोललेलो आहे की कालवा सल्लागार समितीच्या अभावी जर तुम्ही पाणी सोडणार नसेल तर ते पाण्याचा ताबा आम्हाला सर्वांना फोर्सफुली तो घ्यायला लागेल. जर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला जर तुरुंगात टाकणार असाल तर खुशाल टाका, पण पाण्याने तडफडून मारण्यापेक्षा तुरुंगात बसलेलं आम्हाला परवडन अशी आमची सगळ्यांची भावना आहे. जर सोमवारपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय जर झाला नाही तर सर्व खालच्या गावाच्या लोकांशी बोलून आम्ही आमच्या धरणाचा ताबा घेणार आहे. पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मला एकच मागणी आहे, पाणी 4-5 दिवसात यावं. नदीला आमचे ऊस राहिले अजून तुटायचे बाकी, त्याच्यामुळं कांदे पण जळतात, गहू पण जळतो आमचा. त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी का पाणी सोडा.